हे इकडे वांगी काढतायत आता, मोठी मोठी झाली आहेत ती. तर 2-2 दिवसांनी आपल्याला भरपूर वांगी मिळतात. आता जरा कमी मिळतात कारण फुल आहेत, पण फुलं भरपूर आहेत. फुलं भरपूर आली आहेत आणि वांगी आहेत ती पण अशी छोटी आहे ती बघा. बाकी आता मोठी जेवढी झाली तेवढी काढून घेतो. इकडे आता एक पडवळ पण मोठा झालाय, तो पण काढून घेतो. काढूया, बरा मोठा झालाय. इथे आहे तो बारका आहे. हे ऊस आहे आणि ते भेंडी आहेत ना, ती आता थोडीशीच आहेत, पण ती आता हे बघा बियाणं करण्यासाठी ठेवणार आहे. बाकी सगळी बरीच मिळालीत, म्हणजे आपल्याला कसं बियाणं काय विकत आणायला नको. आणि केळी पण किती मोठी झाली, पानं अगदी वरती मोठी मोठी झाली आता लांब. आणि इकडे आहे लाल माठ, जो बियाणं आपण पेरला होता तो. तिकडे पुढे मुळा आहे, तर मुळ्याच्या 4-5 जोड्या काल गेल्या, काढून दिल्या आम्ही. आणि मुळे छोटे छोटे झालेत ना त्याच्यामध्ये, आज पण न्यायचे. आणि थोडीफार काय आहे ती घरात होईल आपल्याला यूज करायला. आणि हा एक दुधी आहे, तो पण आम्ही बियाणांसाठीच ठेवलंय, म्हणजे जून होईल. इकडे पण आता आहे ते काढायचे. हा दुधी काढताय का? हा बघा छोटा आहे ना, एकच आहे, बाकी एकदम छोटे छोटे आहेत. तिकडे एक चिबूड आहे, एक आम्ही काढलाय आणि एक आहे इथे पण आहे ना. हा बघा, छोटे आहेत, मोठे व्हायचे. एक आम्ही काढून ठेवलाय ना, तो अजून काही पिकला नाही, म्हणजे थोडा पिकलाय आणि थोडा पिकत येतोय. ही बघा इकडे पण आहे. पुढे गेला तो, लपलाय इकडून या. असतील अजून खाली कुठे, पण ते कसं ना गवत हे सगळं या वेली बघा सगळ्या ना ह्याच्यात गेले, म्हणजे सगळं आजूबाजूला रान वाढलंय ना, पण ह्याच्यामध्ये गेलंय म्हणून तरी राहिले. दिसलं कुणाला की झालं. मग ही तिळाची फुलं काढायची आहेत, लागणार आहेत ना, काढा ती. बरेच मोठे काढा. आता पाऊस पण सुरू झाला ना परत, पाऊस चालू झाला की सगळी वाट लागते. होय, भाजींची वाट लागते, दुसरं काही नाही. हे बघा इकडे खाली आलेत कारली. इकडे एक मुळ्याची जुडी बनवत आहेत, कारण एकाने मागितले. मुळे अजून काय असे झाले नाही आहेत, पण कसं प्रत्येकाला काय मुळे आवडतात असं नाही. वरची पानाची भाजी करतात, हे तसं आम्ही विचारूनच देतो. पण जेवढं बियाणं टाकलं तेवढं आले ना ते. लाल माठच नाही फक्त, म्हणजे एवढं आलं तर ही आपल्याला होईल भाजी काढून घेतली तर. हा, असे मुळे आले. कालच्या जोड्यांमध्ये मोठे होते त्याची काय. हा, ही बघा, ही एक अशी एवढी जुडी बनते. आणि आता एवढी थोडीच राहिले, तर ते आम्ही आता घरी करण्यासाठी काढून नेतो. कारली आणि वांगी, पडवळ एवढ्याच भाज्या आहेत आता. त्यामध्ये आहे चिपूड, जो आम्ही 8 दिवसापूर्वी काढलेला आहे. आणि बाहेर बघितलं ते तुम्ही 2 चिपूड ते तयार होत आहेत, म्हणजे कच्चे आहेत ते अजून. तर चांगला कपडा सुयोगने बांधून ठेवलाय. आता ओपन करून दाखवा तुम्ही, दाखवा माझ्याकडे कॅमेरा आहे. आम्ही रोज रोज चेक करतो पिकलाय काय म्हणून. अजून 1 दिवस आहे, म्हणजे हा जो पिवळा पोषण झालाय ना तो पिकलाय, आणि इकडे थोडा हिरवा हिरवट आहे, पण पिकेल तो. तसा झालाय तयार बघा ना. अजून जरा मोठा व्हायला पाहिजे होता, म्हणजे 4-5 दिवसांनी काढायला पाहिजे होता. हा, म्हणजे अजून थोडी साईज वाढली असे त्याची, अंदाज नाही आला तेव्हा आपण लवकर काढला. पुन्हा पॅक करून ठेवला. असा केला की कसं त्याला हीट येते ना, आणि मग तो पिकतो. हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आमच्याकडे कन्यापूजन, तर त्याची सगळी तयारी चालू आहे. शिरा आणि दूध वगैरे गरम करून ठेवलं आहे, एक साईडला जेवण करते, कारण मुली यायला अजून वेळ आहे, ते त्यांच्या लंच टाईममध्ये येणार आहे.
तर हे गेले होते बोलवायला, पण त्यांच्या मॅडम बोलल्या की लंच टाईममध्ये पाठवते, कारण आमच्या पाठीत शाळा आहे त्यामुळे एवढं टेन्शन नाही. तर मॅडम आता बराच वेळ आहे, पण साडी घालून मी आपली रेडी राहिली. नंतर घाई नको व्हायला म्हणून तर बाहेर सगळी तयारी केली. तर हे तुम्हाला दाखवतीलच काय काय तयारी केली आहे ती. आणि किचनमधून ना आवाज थोडा कमी येत असेल, कारण की इथे किती पण मोठ्याने बोललं ना तरी आवाज कमी येतो, आणि आज मी नेमकं माईक आणायला विसरले. तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, आणि माझीसुद्धा घाई गडबड आहेच. आणि इकडे कुवारण्यांची तयारी केली आहे बघा. ह्याच्यामध्ये इकडे केळी आहेत, हे नारळ आहे ओटीसाठी, पीस, आणि मुलींसाठी हे कानासाठी आहे, आणि हे मुलींसाठी ह्याच्यामध्ये रुमाल आहे, टिकल्या, रबर, नेल पॉलिश, आणि हे पैसे आहेत. हे बघ त्याच्याकडे हे बघ निरंजन आता कामाला लावतो, अगरबत्ती लाव पाटावर जर म्हणजे तुला बरं पडेल. नाही म्हटलं पाटावर एक मुलगा आणि मुलगी आहे ना. असं नाही बघू असं काय करायचं दोन्ही पाय हा पाय हात आला रंगाखाली
मुलींना पूजून वगैरे झालंय आणि देवळात ओटी सुद्धा भरून आली आणि आता जेवायचं. त्यानंतर वरती जाऊन बाकीची आपली कामं सगळी आहेतच रोजची. तर चला मग मेन काम तर पूर्ण झालंच, कारण की मुली भेटायला पण मुश्किल असते. ह्या वर्षीची मुलगी पुढच्या वर्षी भेटेल असं नाहीच आहे, किंवा काय काय जण आता डायरेक्ट शाळेतनं पाठवत पण नाहीत. पण आता ह्या माझ्या कशा रोजच्या दरवर्षीच्या मुली झाल्या आहेत, तर त्यातली एखादी दुसरी वगैरे चेंज होतेच. पण ते झालं आणि खूप बरं वाटतं हे सगळं कामं अशी झाली की. तर चला आता कंटाळा आला, कारण की ना कंटाळा म्हणजे गरम होते म्हणून कंटाळा आलाय साडीमध्ये. जेवण पण मी साडीतच केलं थोडंफार. तर चला.